फ्रेंड्स, नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आपण बिंदू, किरण, रेषा, रेषाखंड, कोन, कोनांच्या जोड्या ही माहिती पाहिली. आज आपण त्रिकोण म्हणजे काय, त्रिकोणाचे प्रकार कोणकोणते हे पाहणार आहोत. आता तीन बाजूंनी बंदिस्त असणाऱ्या आकृतीला त्रिकोण असे म्हणतात. त्याची व्याख्या लिहून घ्यायची आपल्याला वहीमध्ये. तीन बाजूंनी बंदिस्त आकृतीला, तीन बाजूंनी जे तीन बाजू असणाऱ्या, तीन बाजूंनी बंदिस्त, तीन बाजूंनी बंदिस्त असणाऱ्या आकृतीला जे तीन बाजू आहेत आणि ती बंदिस्त आकृती असेल तर तिला त्रिकोण असं म्हणतात. आता त्रिकोण कसा काढला जातो तर तीन नैक रेषीय बिंदू, म्हणजे नैक रेषीय याचा अर्थ काय, एका रेषेत नसणारे. म्हणजे असे हे तीन नैक रेषीय आहेत, वेगळे वेगळे आहेत, एका रेषेमध्ये तीनही बिंदू नाहीत. या तीन नैक रेषीय बिंदू जर एकत्र जोडले तर जी आकृती तयार होते याला त्रिकोण असं म्हणतात. आता या त्रिकोणाचं वाचन करताना आता याला नावं द्यावी लागतात. ए, बी, सी. आता या त्रिकोणाचं वाचन करताना कसं कराल, त्रिकोण ए बी सी एक प्रकार झाला. त्रिकोण ए पासून सुरुवात करतो आपण. पहा, ए त्रिकोण ए बी सी, त्रिकोण ए सी बी, मी दोन प्रकारे झालं. ए पासून सुरुवात होऊन आता बी पासून घेतलं तर त्रिकोण बी ए सी, त्रिकोण बी सी ए, म्हणजे हे दोन प्रकार झालं. सी बिंदूपासून घेतलं तर त्रिकोण सी बी ए किंवा त्रिकोण सी ए बी, घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने प्रत्येक कोण मध्ये येईल अशा पद्धतीनं दोन प्रकारे, म्हणजे एकूण 6 प्रकारे त्रिकोणाचं वाचन करता येतं. बरं, हे चुकीचं आहे का, मुळीच नाही. म्हणजे 6 प्रकारे आपण त्रिकोणाचं वाचन करू शकतो. आता या ठिकाणी या त्रिकोणाच्या काय आहेत प्रॉपर्टी, की त्रिकोणाच्या महत्त्वाचं आहे की त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात. ए बी सी शिरोबिंदू किती आहेत त्रिकोणाला, 3 आहेत. शिरोबिंदू 3. बाजू किती आहेत त्रिकोणाला, बाजू 3 आहे. शिरोबिंदू 3 आहेत, बाजू 3 आहेत, आणि कोण किती आहेत, कोणही 3 आहेत. म्हणजे त्रिकोणाला 3 कोण असतात, 3 बाजू असतात आणि 3 शिरोबिंदू असतात. आता या त्रिकोणाच्या महत्त्वाची प्रॉपर्टी, त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज, त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या, त्रिकोणाच्या तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. कधी ती कमी होत नाही किंवा वाढत नाही. तिन्ही कोनांची बेरीज 180 अंश असते. आता त्रिकोणाचे गुणधर्म, प्रॉपर्टीज हा सेपरेट आपण व्हिडिओ बनवणार आहोत. त्रिकोणाच्या फक्त प्रॉपर्टीज असतील, सर्व प्रकारच्या प्रॉपर्टीचा त्याच्यामध्ये आपण समाविष्ट करू. आता आपण त्रिकोणाची माहिती करून घेतोय. तर त्रिकोण कशाला म्हणायचं, 3 बाजूंनी बंदिस्त असणाऱ्या आकृतीला त्रिकोण असं म्हणतात. त्रिकोण कसा काढला जातो तर 3 नैक रेषीय बिंदू, जे एका रेषेवर नसणारे असे 3 नैक रेषीय बिंदू जोडून आपल्याला त्रिकोणाची रचना करता येते. त्रिकोण काढायचा जर असेल तर त्यासाठी आपल्याला तिन्ही बाजूंची मापं, आता हे सर्वच गोष्टी द्यावे लागतात असं नाही. यातल्या 3 गोष्टी, म्हणजे आता 3 कोण आणि 3 बाजू, म्हणजे 6 गोष्टी. पण यातील किमान 3 गोष्टी जर तुम्हाला दिल्या, म्हणजे तिन्ही कोणांची मापं दिली तरी रचना करता येते.
म्हणजे कुठल्या तरी 3 गोष्टी, 3 कोण आणि 3 बाजू असतात. यातल्या 6 गोष्टी, 6च्या 6 गोष्टी देण्याची गरज नसते. यातील 3 गोष्टी तुम्हाला दिल्या तर त्रिकोणाची रचना करता येते. तर या त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात, त्रिकोणाला 3 बाजू असतात, त्रिकोणाला 3 कोण असतात आणि त्रिकोणाच्या 3ही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 अंश असते. आता या त्रिकोणाचे प्रकार की त्रिकोणाच्या बाजूवरून त्रिकोणाचे 3 प्रकार पडतात. त्रिकोणाचे बाजूवरून प्रकार, त्रिकोणाचे बाजूवरून त्रिकोणाला या 3 बाजू आहेत. या 3 बाजूंच्या वरून त्रिकोणाचे प्रकार पडले आहेत. पहिला प्रकार आहे समभुज त्रिकोण. समभुज त्रिकोण याची माहिती लिहून घ्यायची लगेच पुढे. समभुज त्रिकोण. आता सम याच्या नावामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे. सम म्हणजे सारख्या, भुज म्हणजे बाजू. म्हणजे ज्या त्रिकोणाच्या 3ही बाजू सारख्या असतात त्या त्रिकोणाला समभुज त्रिकोण असं म्हणतात. मग ज्या त्रिकोणाच्या 3ही बाजू, त्रिकोणाला 3 बाजू असतात ना, त्यामुळे 3ही बाजू, ज्या त्रिकोणाच्या 3ही बाजू समान, आता 3ही बाजू व 3ही कोण, जर बाजू सारख्या असतील तर कोणही सारखे असतील. ज्या त्रिकोणाच्या 3ही बाजू व 3ही कोण सारख्या मापाचे, 3ही बाजू व 3ही कोण सारख्या म्हणजे समान मापाचे असतात. सारख्या त्याला दुसरा काय शब्द आहे, समान मापाचे असतात. त्यास समभुज त्रिकोण असे म्हणतात. त्यास समभुज त्रिकोण असे म्हणतात. त्या समभुज त्रिकोण असे म्हणतात. आता हा समभुज त्रिकोण याचे 3ही कोण, आता आकृती पहा. या ठिकाणी 3ही बाजू सारख्या असताना असा जर काढावा लागेल की याच्यामध्ये ही बाजू, ही बाजू आणि ही बाजू, त्रिकोण हा PQR या ठिकाणी यावरती रेषा दाखवलेल्या आहेत. याचा अर्थ काय असतो, इथे 2 रेषा आहेत, इथे 2 रेषा आहेत, इथे 2 रेषा आहेत. सारखा त्याच्यावरती जर रेषांवरती आकार असेल तर याचा अर्थ त्या 2 बाजू सारख्या आहेत. इथं 2 रेषा दिल्या, काही वेळा एकच रेष दिलेली असते की एक रेषा 2 याच्यावर असते तर ह्या 2 बाजू सारख्या आहेत असं म्हणलं जातं. काही वेळा आकार वापरण्यासाठी यस असा वापरला जातो की असं वापरलं जातं. याचा अर्थ ज्या ज्या ठिकाणी ज्या बाजूंवरती हा आकार आहे त्या बाजू सारख्या आहेत असं ते थोडक्यात सांगितलेलं असतं. म्हणजे समभुज त्रिकोणाच्या 3ही बाजू सारख्या. आता समभुज त्रिकोणाची प्रॉपर्टी काय सांगितली होती त्रिकोणाची, की 3ही कोणांची बेरीज 180 अंश. आता याच्या 3ही बाजू सारख्या म्हणजे याचे 3ही कोण 180 भागिले 3 केलं तर मग प्रत्येक कोण किती अंशाचा येईल, 60 अंशाचा कोण येणार आहे. म्हणजे ज्या त्रिकोणाच्या 3ही बाजू सारख्या मापाच्या आहेत म्हणजे 3ही कोण 60-60 अंशाचे आहेत त्याला समभुज त्रिकोण असं म्हणतात. याचा प्रत्येक कोण 60 अंशाचा असतो. आता हा झाला बाजूवरूनचा पहिला प्रकार. दुसरा प्रकार आहे समद्विभुज त्रिकोण. दुसरा प्रकार आहे समद्वि. याच्या नावामध्येच आपल्याला अर्थ दडलेला आहे. समद्विभुज
समद्विभुज त्रिकोण. आता समद्वि याचा अर्थ द्वि म्हणजे दोन आणि सम म्हणजे सारख्या, दोन बाजू सारख्या असणारा त्रिकोण. आता याच्या कोणत्या दोन बाजू सारख्या आहेत ते दाखवलेलं असतं की उदाहरणार्थ ही बाजू आणि ही बाजू सारखी, पण अशीच असावी असं काय आहे का? नाही. ABC. याची व्याख्या काय होईल समद्विभुज त्रिकोणाची? की ज्या त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी समान असते, ज्या त्रिकोणाच्या व्यवस्थित लिहून घ्यायचं बरं का, आकृती व्यवस्थित काढायची आहे. ज्या त्रिकोणाच्या दोन बाजूंची लांबी समान असते, दोन बाजूंची लांबी समान असते, त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. की या त्रिकोणाच्या तीन बाजूपैकी कोणत्याही दोन बाजू, पण अशा समोरासमोर असतील असं नाही. ही आकृती अशी असू शकते, या दोन बाजू एकरूप आहेत. दोन बाजू कोणत्याही दोन बाजू एकरूप असतील तर त्या त्रिकोणाला समद्विभुज त्रिकोण असं म्हणतात. आता त्रिकोणाची एक प्रॉपर्टी अशी आहे की इथं आपण पाहिलं की याच्या तीन बाजू सारख्या आहेत, मग त्या तीन बाजू समोरचे तीनही कोण सारखे आहेत. मग आता ही समद्विभुज त्रिकोणामध्ये तसं आहे की इथं तीन बाजू आहेत, तिन्ही बाजूची या बाजूच्या समोरचा हा कोण, या बाजूच्या समोरचा हा कोण आणि या बाजूच्या समोरचा हा कोण, तिन्ही बाजू सारखे आहेत म्हणून तीनही कोण सारख्या मापाचे असतात. आता समद्विभुज त्रिकोणाचे किती बाजू सारखे आहेत? दोन. मग त्या ज्या बाजू एकरूप आहेत, ज्या बाजू समान आहेत, त्यांच्या समोरील कोण एकरूप असतात. समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. एकरूप, एकरूप म्हणजे सारखे, शब्द वेगळा वापरलाय. समान म्हणजे एकरूप, सारखे एकरूप. एकरूप बाजू समोरील कोण, एकरूप बाजू समोरील कोण एकरूप असतात. एक रूप ह्याचा अर्थ समजून घ्या. एकासारखंच एकरूप. जुळी मुलं वगैरे असतात ना, एकसारखी दिसायला असतात, असं एकरूप म्हणजे सारखेच, सेम टू सेम. म्हणजे ज्या बाजू एकरूप आहेत त्याच्या समोरचे कोण देखील एकरूप असतात. म्हणजे साध्या सोप्या भाषेमध्ये ज्या बाजू समान आहेत त्याच्या समोरचे कोण देखील समान असतात. एकरूप बाजू समोरील कोण एकरूप असतात. एकरूप बाजू समोरील कोण एकरूप असतात. एकरूप बाजू समोरील कोण एकरूप असतात. आता तिसरा प्रकार आहे तो आहे विषमभुज त्रिकोण. याच्या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. भुज म्हणजे बाजू, विषमभुज, विषम म्हणजे वेगवेगळ्या, भुज म्हणजे बाजू, वेगवेगळ्या बाजू असणारा त्रिकोण. म्हणजे याचा अर्थ काय,
याच्या तीनही बाजू वेगवेगळ्या मापाच्या आहेत, एकाच मापाच्या नाहीत. एकही बाजू एकमेकाला जुळणार नाही, तिन्ही बाजू वेगवेगळ्या मापाच्या, त्याला म्हणायचं विषमभुज त्रिकोण. ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू वेगवेगळ्या मापाच्या असतात त्याला विषमभुज त्रिकोण म्हणतात. आहे का नाही सोपी व्याख्या? ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू वेगवेगळ्या असतात, ज्या त्रिकोणाच्या, आता तीनही बाजू म्हणण्याऐवजी आपण काय म्हणू शकतो? ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू. आता त्रिकोणाला किती बाजू असतात? तीनच असतात. ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू वेगवेगळ्या मापाच्या असतात, वेगवेगळ्या मापाच्या असतात. मापाच्या म्हणजेच काय? लांबीच्या. वेगवेगळ्या मापाच्या, लांबीच्या, आपण वापरायचे शब्द. म्हणून तर आपल्याला मातृभाषेमधनं गणित अगदी व्यवस्थित समजतं. आता तेच इंग्रजीमध्ये म्हणलं तर तुम्हाला एक ठराविक तेवढे शब्द पाठ करावे लागतात आणि तो एखादा शब्द त्यातला विसरला की सगळंच गोंधळ होतं. आता इथं जर तुम्हाला लक्षात आलं नाही, त्रिकोणाच्या बाजू नाही कळलं, भुजा, ज्या त्रिकोणाच्या सर्व भुजा वेगवेगळ्या मापाच्या असतात, वेगवेगळ्या लांबीच्या असतात, एका शब्दा बाजूला भुजा म्हणू शकतो, बरोबर का? इथं मापाच्या ऐवजी आपण काय म्हणू शकतो? लांबीच्या असू शकतात, वेगवेगळ्या असतात, म्हणजे बाजू वेगवेगळ्या मापाच्या असतात. त्या त्रिकोणाला विषमभुज त्रिकोण म्हणतात. त्या त्रिकोणाला विषमभुज त्रिकोण असे म्हणतात. आता याची आकृती काढू आपण की याच्यामध्ये तीनही जेव्हा तुम्हाला काढायचे आहेत तेव्हा तो काटकोन कोणत्याही आकाराचा होऊ शकतो. याचे तीनही कोण वेगवेगळे करायचे आहेत, तीनही बाजू वेगवेगळ्या दाखवायच्या आहेत. याचे ही बाजू दाखवली उदाहरणार्थ 4 सेंटीमीटर, ही दाखवली 5 सेंटीमीटर आणि ही दाखवली 6 सेंटीमीटर. नाव दिलेलं त्याला ए, वरती दिले PQR. त्रिकोण PQR मध्ये बाजू PR बरोबर 4 सेंटीमीटर, बाजू PQ बरोबर 5 सेंटीमीटर, बाजू QR बरोबर 6 सेंटीमीटर. तीनही बाजू वेगवेगळ्या मापाच्या आहेत म्हणून त्याला विषमभुज त्रिकोण म्हणतात. आता याच्या तीनही बाजू वेगवेगळ्या असतील तर त्या समोरचे कोण कसे असणार आहेत? कोण देखील वेगवेगळ्या मापाचे असणार आहेत. मग विषमभुज त्रिकोणातील सर्व कोण वेगवेगळ्या मापाचे असतात. म्हणजे त्यातली प्रॉपर्टी काय होते? विषमभुज त्रिकोणातील सर्व कोण वेगवेगळ्या मापाचे असतात. कुठलेही दोन कोण समान मापाचे नसतात, तिन्ही कोण तर मुळीच नाही. सर्व कोण वेगवेगळ्या मापाचे असतात. सर्व कोण वेगवेगळ्या मापाचे असतात. की जेव्हा त्रिकोणाच्या 3 बाजू सारख्या असतील तेव्हा त्या 3 बाजूच्या समोरचे तीनही कोण सारखे असतात. जेव्हा समद्विभुज त्रिकोणामध्ये 2 बाजू सारख्या आहेत म्हणजे त्या 2 बाजू समोरचे 2 कोण सारखे. आता यातली तीनही बाजू वेगवेगळ्या म्हटल्यावरती तीनही कोण वेगवेगळ्या मापाचे येतात. त्यामुळे विषमभुज त्रिकोणाचे सर्व कोण वेगवेगळ्या मापाचे असतात. असे त्रिकोणाचे बाजूवरून 3 प्रकार झाले.